नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीला रवींद्र चव्हाणांचा धक्का। माजी नगरसेवक चंद्रकांत गोरिवलेंचा समर्थकांसह भाजपत प्रवेश। बवियाचे संपर्क प्रमुख विकास पेतळे, युवा अध्यक्ष विपुल म्हमुनकर यांचाही भाजपत प्रवेश। राज्यातील 100 पेक्षा जास्त नगरसेवक असलेल्या महापालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ। 10 ते 10 स्वीकृत सदस्य घेण्याचा अध्यादेश शासनाकडून जारी। राज्यातील स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ करताना किमान 3 दिव्यांग उमेदवारांना संधी द्या। दिव्यांग बांधव शंकर साळवे यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे ईमेलद्वारे मागणी। मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेकडून 227 पैकी 90 ते 100 जागांची मागणी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। सामोपचारानं चर्चेसाठी महायुतीच्या समन्वय समितीची स्थापना करणार। समन्वय समितीत भाजप शिवसेनेचे प्रत्येकी 4 पदाधिकारी असतील। बावनकुळेंची माहिती। शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात रायगडमधील शिवसैनिक आक्रमक। चित्रलेखा पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन। चित्रलेखा पाटलांनीच सुनील तटकरेंकडून सुपारी घेतल्याचा शिवसैनिकांचा आरोप। मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी नागपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजेंची भेट घेतली। मुंबईमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप। देशपांडेंकडून कुर्ल्यातील पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओ समोर। नागपुरात हलबा समाजाचा आरक्षणाच्या मागणीसाठी रात्री आंदोलन। रस्त्यावर टायर जाळत सरकारविरोधात घोषणाबाजी। 6 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी टायर जाळले। अमरावतीच्या वलगाव रोडवरील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये भरवस्तीमध्ये कचरा डेपो बनवण्याचा प्रकार। त्याविरोधात एमआयएमचा रास्ता रोको। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। सांगली महापालिकेनं काळी खाणीचा विकास करताना नियमभंग करून सार्वजनिक पैशांची उधळपट्टी केली। कोयना प्रकल्पाच्या सर्जवेलच्या दुरुस्तीसाठी सिंचन विभागाकडून हालचाली। सर्जवेलची गळती रोखण्यासाठी कोयनेचे 2 टप्पे 3 महिन्यांसाठी बंद राहणार। दुरुस्ती काळात चिपळूणमधील एमआयडीसीसह ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार। शेतकऱ्यांचे 2000 कोटी थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर तातडीनं कारवाई करा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी। राज्यातील 163 पैकी 129 साखर कारखान्यांनी एफआरपी थकवली। हिंगोलीच्या वसमत शहरातील 11 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित। डीएपी आणि युरिया खताचा साठा उपलब्ध असताना शेतकऱ्यांना न दिल्यानं कारवाई। कृषी विभाग ॲक्शन मोडवर। बुलढाणा जिल्ह्यातील 317 कृषी केंद्रांची तपासणी। त्रुटी आढळल्यानं 33 केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश, तर 71 विक्रेत्यांना नोटीस। राज्यात गेल्या 6 महिन्यात एकूण 781 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। विदर्भात 296 तर मराठवाड्यामध्ये 212 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं। सभागृहातील लेखी उत्तरात सरकारची कबुली। 7 वर्षात ठाण्यातल्या 18 प्राथमिक मराठी शाळा बंद। इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण्याचा कल वाढल्यामुळे मराठी शाळांना कुलूप। आमदार अबू आझमींच्या लेखी प्रश्नाला शिक्षण मंत्री दादा भुसे यांची लेखी उत्तरात माहिती। पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील दत्तनगर गुजरवाडी रोडवरती तरुणानं दारूच्या नशेत धिंगाणा घातला। दुकानात सिगरेट न मिळाल्यानं तरुणाचा राडा। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाच्या तोडफोड प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल। उपचारादरम्यान ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती। धाराशिवच्या उमरगा येथील नगरपरिषद मतदान केंद्रावरती गुंडांच्या टोळीची दहशत। खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप। मतदान केंद्र स्थलांतरित करा। ओमराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित ही मागणी केली आहे। तुळजापूरमध्ये तहसीलदारांकडे खंडणीची मागणी। मंडळ अधिकाऱ्यासह वकिलाविरोधात गुन्हा दाखल। शिवीगाळ प्रकरणात गुन्हा दाखल न करण्याची मंडळ अधिकाऱ्यांकडून 15 लाखांच्या खंडणीची मागणी। धाराशिव महसूल विभागात खळबळ। जळगाव पोलीस हवालदार 20,000ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात। रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सुरेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल। वर्षभरापूर्वी लुडो गेम खेळण्यावरून झालेल्या वादातून हत्या। मुख्य आरोपी शमशुद्दीन शरफुद्दीन सय्यदला आंध्र प्रदेशातून अटक। मुंब्रा पोलिसांचे यश।
दिल्लीमध्ये सावदा इथं एका अल्पवयीन मुलाच्या हत्येनं खळबळ, घरापासून काही अंतरावर चाकूनं वार करून हत्या, मारेकरीही अल्पवयीन असल्याचं समोर, हत्येचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू. एकट्या जुन्नर विभागात बिबट्याच्या हल्ल्यात मागच्या 25 वर्षामध्ये 55 व्यक्तींचा मृत्यू, 150 व्यक्ती गंभीर जखमी तर तब्बल 27,952 पशुधनांचा मृत्यू. सरकारची लेखी उत्तरात विधान परिषदेत माहिती. बिबट्याचा संपूर्ण राज्यात उपद्रव, बिबट्याला शेड्यूल 2 मध्ये टाकण्याची केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाकडे मागणी. आशिष देशमुख यांची माहिती. बिबट्याला मारण्याची परवानगी देण्याची विनंती केंद्राला केल्याचं सांगितलं. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला, 2 पैकी एका कुत्र्याला घेऊन बिबट्या पसार, पोल्ट्री फार्मवरच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकमधील देवळाच्या विठेवाडी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद, स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. बिबट्याचा मुक्तसंचार वाढल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. सांगलीच्या शिराळा तालुक्यात बिबट्या जेरबंद, तासाभराच्या प्रयत्नानंतर बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात, बिबट्याच्या एका व्यक्तीवर हल्ल्याचा प्रयत्न. भंडाऱ्यातील जखमी वाघिणीचा नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू, 2 दिवसांपूर्वी गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यामध्ये गंभीर अवस्थेत वाघीण आढळली होती. वाहनाच्या धडकेत जखमी झाल्याचा अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.